मी ॲडव्होकेट चारुचंद्र भिडे, भिडे कन्सल्टंट्स. बऱ्याच मोठ्या अवधीनंतर, म्हणजे असंही म्हणायला हरकत नाही की बऱ्याच वर्षांनंतर मी आता GST या विषयामध्ये व्हिडिओ तयार करायला सुरुवात करतो आहे. खूप वर्ष गेल्यामुळे कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचे हे माझं ठरत नव्हतं. तेवढ्यात एक माझ्यासमोर प्रश्न आला आणि असं ठरवलं की जसं आपण प्रश्नाला उत्तर सांगून मग त्याचाच व्हिडिओ करावा. तर संबंधित व्यक्तींनी मला असं विचारलेलं आहे की त्यांचा जागा भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या इमारतीमध्ये दोन्ही प्रकारचे भाडेकरू असतात, निवासी भाडेकरू आणि व्यावसायिक. तुम्हाला कल्पना असेल की व्यावसायिक लोकांना त्यांच्या भाड्यावरती GST आकारला जातो, निवासीवरती काही आकारलं जात नाही. तर त्यांनी असा प्रश्न विचारला होता की नोव्हेंबर 24मध्ये त्यांच्या भाड्याच्या उत्पन्नाची उलाढाल 20 लाखाच्या वरती गेली. GSTमध्ये एक नियम आहे की जर सर्व्हिस माणूस देत असेल, सेवा देत असेल, तर सेवांची उलाढाल 20 लाखाच्या वरती गेली आणि तो जर वस्तू विकत असेल तर त्या व्यवसायाची उलाढाल 40 लाखाच्या वर गेली तर ह्या व्यावसायिकाला व्यवसायाची नोंदणी करणे म्हणजे रजिस्ट्रेशन करणं हे अपरिहार्य असतं. आता ह्या संबंधित गृहस्थांनी नोव्हेंबरमध्ये त्यांचं उलाढाल गेल्यानंतर खरं तर नोव्हेंबरमध्येच नोंदणीसाठी अर्ज करायला पाहिजे होता, पण काही कारणामुळे त्यांनी तो अर्ज आत्ता एप्रिल महिन्यात केला आणि एप्रिलच्या 15 तारखेला त्यांना 15 तारखेला रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे. तर त्यांचा प्रश्न होता की मी अशा वेळी काय करायचं. तर काय करायला पाहिजे होतं हे आधी सांगतो की नोव्हेंबरमध्येच तुम्ही रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे होतं आणि त्यानंतर तुमचा जो व्यावसायिक भाडं आहे, व्यावसायिकांना आकारलेलं भाडं आहे, त्याच्यावरती कर आकारून तो सरकार जमा करणं ही आवश्यक गोष्ट होती. पण विविध कारणांमुळे तुम्ही नोंदणी केलेली नाही आहे, तर ती आता एप्रिलमध्ये केलेली आहे, तुमच्याकडे प्रमाणपत्र आलेलं आहे. मग आता तुम्ही काय करायचं, तर ज्या दिवशी तुमची उलाढाल 20 लाखाच्या वरती गेली त्यानंतरच्या काळासाठी म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि आता चालू असलेला एप्रिल एवढ्या काळासाठी तुमचं जे व्यावसायिकांचं भाडं आहे त्याच्यावरती GST भरणं हे क्रमप्राप्त आहे, ते तुम्हाला भरावंच लागणार आहे. आता यासाठी काय करायला लागतं, तर एखादा माणूस त्यावेळी व्यवसाय करतो आणि करपात्र सेवा किंवा करपात्र वस्तू तो विकतो त्यावेळी त्याला देयक बनवायला लागतं. देयक म्हणजे इनव्हॉइस. त्यांनी जर नोव्हेंबरमध्ये नोंदणी केली असती तर नोव्हेंबरपासून तो इनव्हॉइसेस बनवायला सुरुवात केली असती, पण आत्ता तसं नसल्यामुळे एप्रिलमध्ये त्यांना नोव्हेंबरचं, डिसेंबरचं, जानेवारीचं, फेब्रुवारीचं, मार्चचं आणि आता एप्रिल चालू आहे तर एप्रिल अखेरचं सुद्धा त्यांनी इनव्हॉइसेस बनवायला पाहिजे. यांच्या सेवा 2 प्रकारच्या आहेत. एक करपात्र सेवा आहे म्हणजे व्यावसायिकांचं भाडं आणि दुसरी करमुक्त सेवा आहे जे निवासी लोकांचं भाडं आहे. मग निवासी लोकांना ते जे भाड्याची पावती देतात देत नाहीत माहीत नाही, पण त्यांनी इथून पुढे त्यांच्यासाठी जे एक डॉक्युमेंट करायचं आहे तर ते साध्या देयकासारखं नसून त्याला बिल ऑफ सप्लाय असं म्हणतात. जिथे टॅक्स आकारला जात नाही त्याच्यासाठी जे कागदपत्र केले जातात, दस्तऐवज केला जातो, त्याला बिल ऑफ सप्लाय म्हणतात. तर ह्या साध्या भाडेकरूंसाठी बिल ऑफ सप्लाय आणि व्यावसायिकांसाठी इनव्हॉइस अशी त्यांनी बनवायला पाहिजे. एकच इनव्हॉइस केलं तर काय होईल, तर करू नये. व्यावहारिक भाग आहे, कारण पुढचा हिशोब करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याचं जर स्वतंत्र इनव्हॉइस असेल, आता मग नोव्हेंबरचं इनव्हॉइस असेल तर त्याच्यावर तारीख कुठली टाकायची, डिसेंबरची तारीख कुठली टाकायची, तर तारीख ही एप्रिलचीच टाकायची, कारण एप्रिल ह्याच तारखेला आपण करतो. त्याच्या आधी आपल्याकडे नोंदणीच नव्हती
त्याच्यामुळे नोंदणी नसल्यामुळे आपण टॅक्स इन्व्हॉइस करूच शकत नाही. मग डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा जो तपशील असतो त्या तिथे कोणत्या महिन्याचं भाडं आहे ते लिहायचं, जानेवारीचं आहे, फेब्रुवारीचं आहे, मार्चचं आहे, एप्रिलचं आहे वगैरे. आणि मग त्या सगळ्याचा जो काय टॅक्स आहे तो भरणं हे या माणसाचं काम आहे. आता एप्रिलचा व्यवहार 10 मेपर्यंत पूर्ण करणं हे बंधनकारक असतं. म्हणजे एप्रिलमध्ये त्यांनी जेवढी इन्व्हॉइसेस केलीत तो त्यांचा सेल झालेला आहे, सप्लाय झालेला आहे. आणि जी बिल ऑफ सप्लाय पद्धतीने केली तो त्यांचा टॅक्स फ्री सप्लाय झालेला आहे. तर ह्या दोन्हीसाठी त्यांनी एक रिटर्न भरायचं असतं, विवरणपत्र सादर करायचं असतं. आणि त्या विवरणपत्राचं नाव आहे GSTR1. तर ह्याच्यामध्ये किती रुपयांची विक्री केली, किती रुपयांची करपात्र विक्री केली, करमुक्त विक्री किती रुपयांची केली, याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी व्यवस्था केलेली असते, वेगवेगळे कप्पे केलेले असतात. त्या त्या कप्प्यामध्ये जाऊन ती माहिती द्यायची. आणि मग किती टॅक्स मला भरायचा आहे हे 10 मेपर्यंत जाहीर करायचं. या नोंदणी केल्यानंतरच्या काळामध्ये जर ह्या गृहस्थांनी, या व्यावसायिकांनी जर काही करपात्र सेवा घेतल्या असतील किंवा वस्तू घेतल्या असतील ज्या त्यांच्या व्यवसायाशी संबंधित आहेत, तर त्या वस्तू विकत घेताना त्यांनी त्याच्यावरती टॅक्स भरलेला असतो. तर त्या टॅक्स एवढी रक्कम त्यांना परत मिळते, त्याला कर परतावा म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हटलं जातं. याच्यावरती खूप बोलण्याजोगं आहे, हे आपण तपशिलात नंतर एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत. तर इनपुट टॅक्स क्रेडिट, आता यांची टॅक्स भरण्याची जबाबदारी, यांचं करदायित्व 12,000 रुपये आहे असं आपण गृहीत धरू. आणि ह्यांनी खरेदी केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना जो भरलेल्या कराचा परतावा मिळणार आहे तो 2,000 रुपये आहे. तर ह्यांना 12,000 वजा 2,000 असे 10,000 रुपये सरकार जमा करायला लागणार आहेत. ते त्यांना मे महिन्याच्या 20 तारखेपर्यंत करायला लागणार आहेत. आणि त्यानंतर दर महिन्याला व्यवस्थित इन्व्हॉइस करायचं आणि पुढच्या महिन्यात रिटर्न करायचं आणि पुढच्या 20 तारखेपर्यंत कर भरायचा. एवढंच यांनी शांतपणे केलं की पुढे कुठलीही अडचण येणार नाही. त्यांनी असा एक प्रश्न विचारलेला आहे की अहो पण मी आत्ता जर टॅक्स भरला तर माझे जे भाडेकरू आहेत व्यावसायिक, त्यांना त्याचा कर परतावा म्हणजे टॅक्स क्रेडिट मिळेल का? तर याचं उत्तर हो असं आहे. यांनी एप्रिलमध्ये इन्व्हॉइस केलेली आहेत, त्याच्यामुळे यांनी केलेल्या इन्व्हॉइसची माहिती समोरच्या व्यक्तीला GSTR2B नावाच्या एका रिटर्नद्वारे सरकार त्यांना देतं की तुमच्याकडे एवढं एवढं क्रेडिट आहे. आणि हे त्यांना समोरच्या व्यक्तीला त्याचा लाभ घेता येतो. त्यामुळे ह्या गृहस्थांनी निश्चिंतपणे पण नियमितपणे रिटर्न भरायची, टॅक्स भरायचा. आता एक इथे फक्त गोष्ट महत्त्वाची अशी आहे की यांनी नोव्हेंबरमध्ये करायचं काम एप्रिलमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे नोव्हेंबर ते एप्रिल, आता टॅक्स प्रत्यक्ष किती तारखेला भरणार आहात ती म्हणजे ड्यू डेटपासून डेट ऑफ पेमेंट, टॅक्स केव्हा द्यायला पाहिजे होता आणि किती तारखेला दिला याच्यामधले दिवस मोजायचे आणि त्याच्यावरती 18% हा व्याजाचा दर आहे. त्या दराने सरकारला व्याज भरावं लागेल. तुम्ही नाही भरलं तर सरकारकडनं तसे तुम्हाला एक पत्र येतं, त्यावेळी भरायला लागेल. आणि ह्याच्या बदल्यात कोणाकडनंही तुम्ही पैसे घेऊ शकत नाही, समोरच्या कस्टमरकडनंही घेऊ शकत नाही, हे तुमच्या खिशातनं जाणार आहे. तर हा माझा पहिला भाग आहे नव्याने सुरू केलेला. हा तुम्हाला कसा वाटला आहे? आवडला असेल तर शेअर करा. आवडला नसेल म्हणजे ह्याच्यात काही आणखीन सुधारणा पाहिजे, सूचना काही तुमच्या असतील, काहीतरी आणखीन वेगवेगळे विषय तुम्हाला सुचवायचे असतील तर ते अवश्य मला कळवा. आणि नव्यानेच स्वतः आपण सुरुवात करतो आहे, त्यामुळे हे माझं जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करा. तुमच्या जर काही शंका असतील
तर मी आता जो नंबर सांगतो, संपर्क क्रमांक 96-738-10-904, म्हणजे 9673810904. या नंबरवर माझ्याशी संपर्क व्हॉट्सअपद्वारे करा. तुमच्या प्रश्नाला व्यवस्थित आणि शक्य तितक्या सोप्या पद्धतीने उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. पुढच्या भागामध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.